दुसरा एक विषय नागरिकांचा बराच आहे की शेजारचे पाजारचे अवतीभवती पुणे जिल्ह्यातले बाकीचे टोल आहेत जिथे टोल माफी आहे. हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या की हे टोल जे आहेत ते बीओटी टोल आहेत, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर. हे कॉर्पोरेट कंपनीजनी पदरच्या स्वतःच्या पैशांनी टोल बांधून त्यांचे 25 ते 30 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तो वसुलीचा पिरियड आणि वसुलीची सिस्टीम त्यांची वेगळी आहे. हा जो बेलसर प्लाझा आहे हा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पब्लिक फंड्सनी बांधलेला आहे आणि इथे जी एजन्सी आहे ती फक्त एक इंटरमिडिएटरी कॉर्पोरेशन म्हणून अपॉइंट केलेली आहे. सो त्यामुळे इथे हे टोल आणि फीजचा जो सिस्टम आहे तो लागू केला आहे. बाकी दोन जे मुद्दे आहेत त्यात जे लोकलचे नागरिक आहेत 20 किलोमीटर ह्या टोलच्या जंक्शन पासून जिथे कुठे तुमचं घर असेल किंवा तुमची आरसी कार्ड असेल किंवा त्या संदर्भात तुमचं जे पिन पॉइंट असेल त्या 20 किलोमीटरच्या अंतर्गत तुम्हाला फक्त 12 रुपये प्रतिदिनचा एक लोकल बेनिफिट पास हा भेटला जाईल. आणि जरी आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं जे जेजुरी ते सासवडचं जे अंतर आहे 5 ते 6 किलोमीटर, आता बरेच काही नागरिक आहेत माझे मित्र आहेत ह्या परिसरातले, ते पण मला म्हणतात की 7-8 वेळा आपण पुढे मागे येतो आणि इतका टोल देण्यात काय आपल्याला हे योग्य नाही. तर ते सुद्धा जे तुमच्या दिवसाच्या 7-8 ट्रिप आहेत ते फक्त 12 रुपये हे फक्त एक चहाची किंमत किंवा तुम्ही आपल्या मना किंवा मित्राला पाणी बॉटल देणे किंवा आपला एक डे टू डे मधला एक बेसिक खर्च आहे. आणि आम्ही यात आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आदरणीय नितीन गडकरी साहेबांचा 100% समर्थन करतो की देशाच्या विकासासाठी जेव्हा काही फॅसिलिटीज बांधले जातात त्याचा एक छोटासा आपण ॲज अ नागरिक म्हणून एक त्याचा छोटासा एक फीस हे देशाला पण ते झालं पाहिजे. त्यामुळे जेव्हा देश आपला पुढे जाणार आणि चालणार.